Warm welcome to all my friends. AGS Broca and Vanik is the initiative I have started with sole intention, sole purpose of making your vocab development, vocab learning journey easy and playful, right? या सिरीज मध्ये आपण एक वर्ड पॉवर मेड इझी बाय नॉर्मन लुईस या ऑथरची बेस्ट वोकॅब्युलरीचं जे बुक आहे वर्ल्ड ऑल ओव्हर द ग्लोब the only book that changed the perspective of the world, about vocabulary. That book we have been learning आणि आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोफेशन्सची रिलेटेड vocabulary we are learning, right? प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ही जी सिरीज आहे वर्ड पॉवर मेड हे बुक फार इम्पॉर्टंट आहे प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने तुमचं म्हणजे एमपीएससी असेल युपीएससी MBA CET or IBPS, IP MAT, any exam which incorporates verbal or vocab questions in it, right? So without any further ado, let's begin. आपण मागच्या वेळेला काही प्रोफेशन्सशी रिलेटेड vocab लर्न केली होती आणि आज आपण त्यालाच पुढे कंटिन्यू करणार आहोत, राईट? सो लेट्स स्टार्ट, राईट? ओके, नाव आज आपण काय शिकणार आहोत बघूया. So today we have got some teaser questions. The questions are related to what we learned in the last session. For example, we have got teaser questions for the amateur, one who is not a professional, amateur etymologist. Etymologist is one who studies words according to their development or as per their root word techniques. Latin octogenta is a root related to Greek octo. Octo means 8. Okay, octo म्हणजे 8 हे लक्षात ठेवायचंय. How old is an octogenarian? How old is octogenarian? So 80 years. Octogenarian जो असतो त्याचं वय असतं 80 years to 89 years. 80 to 89 years is octogenarian. त्यानंतर पुढे आपण काही इंटरेस्टिंग वर्ड्स बघू. 90 to 99 is nonagenarian. हे क्वेश्चन्स एक्झाम्स मध्ये विचारले जातात, राईट? देन 100 onwards is centenarian. And 110 onwards is supercentenarian. Okay, so we saw that 90 to 99 is nonagenarian, 100 onwards up to 110 is up to 109 is centenarian, 110 onwards is supercentenarian, right? What about people who belong to the age groups before 90 years? So let's take a look at that. हे आपण बघितलं ऑक्टोजेनॅरियन इज 80 इयर्स टू 89 इयर्स. आपण पुढचे काही आता बघूया इंटरेस्टिंग काही हे आहेत. वी हॅव गॉट सम interesting age ranges. So see what happens is 0 to 9 is child. 0 to 9 is child. त्यामध्ये 0 to 1 is infant. 0 to 1 infant and 1 to 3 toddler. बघा हे परीक्षेमध्ये विचारू शकतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये विचारले आहेत रादर, राईट? These questions have been asked in competitive exams. 0 to 9 is a child, then 10 to 19 is a teenager, 10 to 19. Then we have 20 to 29 is vicenarian. Then we have 30 to 39 is tricenarian. Okay, now let's take a look at 40 to 49.
बघूया आपण काय काय वर्ड्स आहेत त्यासाठी. 40 to 49. So 40 to 49 is quadragenarian. Quadragenarian. Then we have 50 to 59. Quinquagenarian. Quinquagenarian. Right? Quinquagenarian, 50 to 59. Quinca, Quin, Quinquagenarian, or some people pronounce it as Quinca, Quage, or Quage, Quinquagenarian. Then we have 60 to 69 is sexagenarian. Then we have 70 to 79 is septuagenarian. Then we have 80 to 89 is ऑक्टोजेनॅरियन. आपण जे आता इथे बघितलं ऑक्टोजेनॅरियन, आणि मग आपण पुढचे आपण पाहिले. राईट. आता अजून एक थोडस इंटरेस्टिंग याच्यामध्ये आहे. सिन्स वी आर लर्निंग रूट वर्ड्स, लेट्स टेक अ लुक ॲट सम इंटरेस्टिंग पार्ट. आता बघा, एक वर्ड आहे इंग्लिशमध्ये जे इन्फंट असतं. इन्फंट म्हणजे अगदी 0 ते 1 वर्षापर्यंत त्याला इन्फंट म्हणतात. अगदी अगदी छोटंसं बाळ, तान्हं बाळ. आता नेटल हा जो वर्ड आहे ना, नेटल. सो डॉक्टर्सला हा वर्ड माहिती असतो. डॉक्टर्स म्हणजे हॉस्पिटलमध्ये एक निओनेटल एक डिपार्टमेंट असतं. म्हणजे जे अगदी नवजात, अगदी जे बाळ आहे, अगदी जे नवजात बाळ आहे, तर दॅट इज लाईक त्याच्यासाठी एक निओनेटल. निओ मीन्स न्यू, आणि नेटल याचं रूट आहे जन्माशी रिलेटेड. नेटल इज अबाउट द रूट वर्ड इज अबाउट बर्थ. सो निओनेटल, न्यूली ज्याचा बर्थ झालेला आहे असा. आता याच्यामध्ये साधारण बघा, नवजात बाळ अगदी सुरुवातीच्या काहीतरी 28 दिवसांमध्ये वगैरे ते असतं. 28 डेजचा पिरियड म्हणजे ते निओनेटल याच्यामध्ये येतो. आता याच्यामध्ये प्रीनेटल म्हणजे काय? प्रीनेटल कंडिशन म्हणजे बाळ जन्माला यायच्या आधीची कंडिशन. त्यानंतर पेरीनेटल म्हणजे जन्माला यायच्या आधी आणि थोडं नंतरची कंडिशन. आणि अजून एक आहे पोस्टनेटल म्हणजे जन्माला आल्यावर. सो प्री म्हणजे आधी, पेरी म्हणजे आसपास, थोडं आधी थोडं नंतर, आणि पोस्ट म्हणजे नंतर. आणि निओनेटल जे नवजात अर्भक, नवजात बाळ. त्यानंतर इन्फंट पण एक वर्ड आहे त्याला, है ना. 0 to 1 इयर मध्ये इन्फंट, 1 to 3 इयर मध्ये चाइल्ड, त्यानंतर 1 to 3 इयर मध्ये टॉडलर, त्यानंतर पहिलं 0 to 9 मध्ये त्याला चाइल्ड म्हणतात. अशा पद्धतीने पूर्ण क्लासिफिकेशन आहे. क्वेश्चन्स हॅव बीन आस्क्ड अबाउट द वर्ड्स फॉर दीज एजेस. आता टीजर क्वेश्चन बघूया आपण. सेकंड मध्ये, यू आर फेमिलियर विथ कॅकॉस. कॅकॉस इज बॅड, हार्श. एक लक्षात ठेवा, जिकडे कॅली आहे, कॅली इज ब्युटिफुल अँड कॅकॉ इज बॅड, हार्श. कॅली इज ब्युटिफुल अँड कॅका इज हार्ड. कॅली मीन्स ब्युटिफुल. सो कॅलिग्राफी हा जो वर्ड आहे त्याचं मिनिंग आहे ब्युटिफुल हँडरायटिंग. कॅलिग्राफी. ग्राफी जो वर्ड आहे ना, ग्राफी कम्स फ्रॉम द रूट वर्ड ग्राफ. ग्राफ मीन्स टू राईट. आणि कॅली मीन्स ब्युटिफुल. सो कॅलिग्राफी मीन्स ब्युटिफुल हँडरायटिंग. तुम्ही सोशल मीडियावरती बघाल कॅलिग्राफीचे कोर्सेस वगैरे असतात. सुंदर हस्ताक्षर, दॅट इज कॅली. सो कॅली इज ब्युटिफुल. ग्राफी कम्स फ्रॉम द रूट ग्राफियन विच इज टू राईट. आता कॅकॉस इज बॅड. सो कॅकॉस इज बॅड किंवा हार्श ॲज इन कॅकॉग्राफी. कॅलिग्राफी म्हणजे सुंदर हस्ताक्षर, कॅकॉग्राफी म्हणजे वाईट हस्ताक्षर, वाईट लिहिणं. कॅलिग्राफी सुंदर लिहिणं, छान सुवाच्य लिहिणं. कॅकॉग्राफी वाईट अक्षर. अँड विथ फोन, साऊंड ॲज इन फोनोग्राफ. मीन्स ग्राफ इज टू राईट आणि फोन इज साऊंड.
So can you construct a word ending in the letter Y that means harsh, unpleasant sound? So कॅकॉफोन, कॅकॉफोनी. तुम्ही जेव्हा तुम्हाला शब्द म्हणायचा असतो ना, शहरातलं तुम्हाला काय आवडत नाही, बऱ्याच लोकांना शहरातला जो कर्कश आवाज असतो ना, कर्कश आवाज तो आवडत नाही, त्याला कॅकॉफोनी वर्ड आहे. त्याला कॅकॉफोनी वर्ड आहे. फोन इज साऊंड अँड कॅको इज हार्श किंवा बॅड. युझिंग कॅलिपिजियन. कॅलिपिजियन म्हणजे कॅली मीन्स ब्युटिफुल आणि पिजियन इज रिलेटेड टू वर्ड विच मीन्स पार्श्वभाग. So using Calipigian as a model, attractive, आकर्षक पार्श्वभाग. Can you construct a word to describe an ugly, बेढब, ओंगळवाणा, unshapely rear end, बेढब पार्श्वभाग म्हणजे कॅकॉ, त्याचा वर्ड आहे कॅकॉपिजियन. कॅकॉपिजियन. सो कॅली मीन्स ब्युटिफुल, कॅलिपिजियन इज आकर्षक पार्श्वभाग आणि कॅकॉपिजियन इज अगली किंवा बेढब पार्श्वभाग. त्यानंतर पुढे आता येऊया. नेक्स्ट लेट्स कम टू नेक्स्ट स्लाइड विच इज ओके सेकंड, युजिंग द प्रिफिक्स टेली. आता आपल्याकडे एक प्रिफिक्स आहे, टेली नावाचा प्रिफिक्स आहे, सॉरी टेली नावाचा प्रिफिक्स आहे. डिस्टन्स. टेली मीन्स डिस्टन्स. टेली मीन्स डिस्टन्स. कॅन यू थिंक ऑफ द वर्ड फॉर अ filled glass? Filled glass that permits the viewer to see great distances. So काय विचारतात आपल्याला, खूप लांब लांबच्या अंतरावरचं बघण्यासाठी जे ग्लासेस असतात, फिल्ड ग्लासेस, त्याला काय म्हणतो आपण? त्याला आपण म्हणतो टेलिस्कोप. वी कॉल इट टेलिस्कोप. Then how about a word for the instrument that transmits sound over a distance? अंतरावरून, खूप लांबच्या अंतरावरून आपल्याला ट्रान्समिट होतो साऊंड. डिस्टन्स मीन्स टेली. सो टेलिफोन. फोन मीन्स साऊंड ना. सो टेलिफोन. लांबच्या अंतरावरून आपल्याला साऊंड ट्रान्समिट होतो असं इन्स्ट्रुमेंट जे आपल्यासाठी साऊंड ट्रान्समिट करतं लांबच्या अंतरावरून. आपण पुण्यातनं अमेरिकेत बोलतो कोणाशी तरी. सो टेली मीन्स डिस्टन्स, फोन मीन्स साऊंड. फायनली व्हॉट इज इट दॅट मेक्स it possible for you to view happenings that occur a great distance away? So it is called television. Vision means काय? बघण्याशी रिलेटेड. टेली मीन्स डिस्टन्स. खूप लांब काहीतरी शूटिंग झालेलं असतं, ते लांबचं आपण ते लाईव्ह बघत असतो आपल्या घरातून. सो टेली मीन्स डिस्टन्स आणि विजन मीन्स दृश्य. सो टेलिव्हिजन इज द नेम ऑफ द इन्स्ट्रुमेंट. बिकमिंग वर्ड कॉन्शियस. शब्दांबाबत जागरूक होणं. सो इट सेज परहॅप्स इफ यू हॅव बीन वर्किंग ॲज ऍसिडियसली म्हणजे यांना म्हणायचंय तुम्ही खूप जर का भरपूर मेहनतीने काम करत असाल, चिकाटीने काम करत असाल. सो मेहनतीने काम करणे, ऍसिडियसली. याच्यामध्ये रूट वर्ड आहे सिड. सिड म्हणजे सिट. आता तुम्ही म्हणाल जर का सिड, ऍसिडियस मध्ये सिड रूट वर्ड आहे आणि याचं जर का मिनिंग मेहनत आहे, तर तुम्ही म्हणाल मेहनत करणं म्हणजे तर एका जागी बसून कशी मेहनत होईल? याला तुम्ही कसं लक्षात ठेवायचं की ऍसिडियस हॅज गॉट द रूट वर्ड सिड ॲज टू सिट. सिड ऑर सेड हा जो रूट वर्ड आहे त्याचं मिनिंग आहे सिट. सेडेंटरी लाईफस्टाईल. आयटी प्रोफेशनल्सची लाईफस्टाईल काय असते? सेडेंटरी म्हणजे बैठी. इथे सेड म्हणजे सिड म्हणजे पण सिड. काही वेळेला तुम्हाला एका जागी बसून खूप मेहनत करावी लागते. तुमच्यासारखी लोक जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचं प्रिपरेशन करतायत, मेहनत किंवा चिकाटी किंवा परिश्रम हे एका जागी बसून पण मेहनतच असते ती. सो यू हॅव टू सिट ऍट वन प्लेस फॉर लॉंग नंबर ऑफ अवर्स. दॅट्स वाय ऍसिडियसली कॅन बी इन बोथ वेज. एखादा कोणी जो खूप मेहनत करतो आहे कुठल्याही याच्याने, एका जागी बसूनही मेहनत असेल किंवा चिकाटीने काम करत असेल, दॅट बिकम्स ऍसिडियसली. सो वर्किंग ऍज ऍसिडियसली, सिटिंग क्लोज टू द टास्क असं पण याला वर्णन याचं करतात. सिट क्लोजली टू द टास्क. जे काम आहे त्याच्या जवळ तिथेच बसून राहणं. सो बसून ते काम करत राहणं. विथ दिस बुक ऍज आय हॅव रिपीटेडली काउन्सिल्ड, ऑथर सेज आय हॅव काउन्सिल्ड यू. You have noticed an interesting phenomena. This phenomena is as follows. You read a magazine article. तो म्हणतो, ऑथर म्हणतो की तुम्ही मॅगझिन आर्टिकल वाचता आणि काय होतं बरं? What happens? Suddenly you see one or more of the words you have recently learned.
तो म्हणतो की ऑथर सेज तुम्ही अचानक असे काही वर्ड्स तुम्ही बघता की जे तुम्ही या सिरीज मध्ये कदाचित शिकले असाल, ऑर यू ओपन अ बुक अँड देअर अगेन आर सम ऑफ द वर्ड्स यू हॅव बीन वर्किंग विथ. तुम्ही एखादं पुस्तक उघडताय त्यातही तुम्हाला हे शब्द कदाचित दिसतात. इन शॉर्ट, ऑल युअर रिडिंग सीम्स टू कॉल टू युअर अटेन्शन द व्हेरी वर्ड्स यू हॅव बीन स्टडिंग. तुम्हाला असं लक्षात येतं की बरेचसे शब्द जे आपण आता शिकतोय तेच आपल्याला वाचायला मिळतात. तुम्ही काहीतरी पेपर वाचताय, मॅगझिन वाचताय, असं कसं होतं? तर वाय हॅव आय विथ अनकॅनी फोरसाइट. अनकॅनी म्हणजे काय? अनकॅनी म्हणजे गूढ. अनकॅनी म्हणजे गूढ. सो ऑथर म्हणतोय की असं काही आहे का, तुम्हाला काय असं काही वाटतंय का माझ्याकडे काहीतरी अनकॅनी फोरसाइट आहे, माझ्याकडे कुठली तरी गूढ अशी काहीतरी दिव्य दृष्टी आहे किंवा दूरदृष्टी आहे? ऑथर म्हणतोय तुम्हाला असं काही वाटतंय का? तर तसं काही नाहीये. हॅव आय विथ अनकॅनी फोरसाइट पिक्ड वर्ड्स. अशा काहीतरी दिव्य गूढ दिव्य दृष्टीने मी असे काहीतरी शब्दच शोधले, पिक्ड वर्ड्स विच हॅव सडनली अँड इनएक्सप्लिकेबली बिकम पॉप्युलर अमंग रायटर्स. ते म्हणतात की असं काही तुम्हाला वाटतंय का की माझ्याकडे अशी एखादी दिव्य दृष्टी आहे, दूरदृष्टी आहे गूढ अशी, की त्याच्याने मी काय केलं, अचानक जे वर्ड्स पॉप्युलर व्हायला लागले तेच वर्ड्स मी शोधून काढले आणि तेच वर्ड मी या सिरीज मध्ये तुम्हाला दिले आणि त्याचं एक्सप्लेनेशनही काही देता येत नाही, असं काही नाहीये. तो म्हणतो ऑब्व्हियसली दॅट्स नॉनसेन्स. इट इज नॉट लाईक दॅट. द चेंज इज इन यू. तुमच्यामध्ये काहीतरी चेंज झालाय. यू हॅव नाऊ बिगन टू बी इनएक्सप्लिकेबली, म्हणजे ज्याचं एक्सप्लेनेशन नाही करतायत असं, एक्सप्लेनेशन देता येत नाही असं, इनएक्सप्लिकेबल. एबल टू बी नॉट एक्सप्लेन्ड और नॉट एबल टू बी एक्सप्लेन्ड. एक्सप्लेनेशन देता येत नाही असं, म्हणजे पुन्हा गूढच असतं ते. The change is in you. You have now begun to be alert to words. You have developed what is known in psychology as a mindset. Author says, Norman says, you have developed a mindset. तुम्ही असा एक mindset develop केलाय towards certain words. Therefore, whenever these words occur in your reading, you take special notice of them. तो म्हणतोय की तुम्ही एक माइंडसेट असा डेव्हलप केलाय, त्यामुळे जेव्हा जेव्हा हे असे वर्ड्स येत आहेत तुम्हाला त्याच्याकडे लक्ष तुमचं जात आहे आणि तुम्ही जास्त अलर्ट होत चालले आहात. द सेम वर्ड्स ऑकर्ड बिफोर. याच्या आधी पण हे वर्ड आले होते. अँड जस्ट ॲज प्लेंटिफुली. मुबलक प्रमाणात हे वर्ड्स तुमच्या याच्या आधी पण वाचनात आलेले आहेत. खूप भरपूर आलेले आहेत. बट सिन्स दे प्रेझेंटेड लिटिल कम्युनिकेशन. पण तेव्हा तुमच्यासाठी त्यांचं महत्वच नव्हतं ना जास्त. सो यू रिएक्टेड टू देम विथ अन अनसीइंग आय. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्षच झालं. विथ अन अनग्रास्पिंग माइंड. तुमच्या माइंडने ग्रास्पच नाही केलं ते. यू वर फिगरेटिव्हली. तुम्ही रूपकात्मक बघितलं तर आणि शब्दशः सुद्धा ब्लाइंड टू देम. तुम्ही अक्षरशः ब्लाइंड होते त्या वर्ड्स कडे तुमचं लक्षच गेलं नाही कधी. डू यू रिमेंबर वेन यू बॉट ऑर कंटेम्प्लेटेड. कंटेम्प्लेटेड म्हणजे विचार करणं. तुम्ही विचार केला असेल कधी, बाईंग अ न्यू कार. नवीन कार घ्यायची समजा. लेट से इट वॉज अ टोयोटा. टोयोटाचं एखादं मॉडेल घ्यायचं असा तुमचा विचार कधी समजा झाला. सडनली यू बिगॅन टू सी टोयोटाज ऑल अराउंड यू. म्हणजे आपल्या डोक्यात जे विचार यायला लागतात ना आपल्याला, तसं सगळीकडे दिसायला लागतं. यू हॅड अ टोयोटा माइंडसेट. ऑथर सेज तुमचा माइंडसेट कसा होता? टोयोटा माइंडसेट होऊन गेला. तसंच इट इज दस विथ एनिथिंग न्यू इन युअर लाईफ. डेव्हलपमेंट ऑफ अ माइंडसेट means that the new experience has become very real. तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप रिअल व्हायला लागलाय. व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाचा व्हायला लागलाय आणि खूप व्हायटल, अतिशय आवश्यक असा तो व्हायला लागलेला आहे. त्यामुळे तुम्हाला सगळीकडे नवीन शब्द दिसायला लागले आणि या सिरीज मध्ये आपण जे शब्द घेतले तेच ते दिसायला लागतील असं तो म्हणतोय ऑथर. सो तुमचा माइंडसेट तसा डेव्हलप व्हायला लागलाय, या त्याचा अर्थ आहे. Then we have number 5. If you have become suddenly alert to new words you have been learning, you are well along toward your goal of. तुमचा गोल काय? बिल्डिंग अ सुपेरियर व्होकॅब्युलरी. नुसती गुड नाही, सुपेरियर, सुपेरियर, सुप्रीम व्होकॅब्युलरी. यू आर बिगिनिंग टू लिव्ह इन अ न्यू अँड डिफरंट इंटेलेक्च्युअल ऍटमॉस्फिअर. तुम्ही ते स्वतःच्या माइंड मध्ये क्रिएट केलंय. नथिंग लेस. त्यापेक्षा काहीही कमी नाही म्हणणार तो. Norman says, I won't call it anything less than intellectual atmosphere. On the other hand, if the phenomenon. मित्रांनो, या फिनॉमिनॉनची गंमत अशी आहे, हा जो वर्ड आहे ना फिनॉमिना. सो फिनॉमिनॉन या वर्डचं मिनिंग असं आहे की एखादी गोष्ट घडते हे आपल्याला जाणवतं किंवा आपण ऑब्झर्व करतो की एखादी गोष्ट घडते.
पण ऍक्च्युली बघावं तर त्याचं एक्झॅक्ट असं रिझन काही कळत नाही. त्याला म्हणतात फिनॉमिना. आय हॅव बीन डिस्क्रायबिंग नॉट येट ऑकर्ड, डू नॉट डिस्पेअर. ते म्हणतात की जर का असं काही घडलं नाही, मी जो फिनॉमिना तुम्हाला सांगितला तसं काही अजून घडत नसेल, डू नॉट डिस्पेअर, दुःख करू नका. डिस्पेअर म्हणजे दुःख, निराश होऊ नका, हताश होऊ नका. इट विल, तो घडेल. मी जे सांगितलं तुम्हाला ते घडायला लागेल हळूहळू. आय एम अलर्टिंग यू टू इट्स पॉसिबिलिटीज. रेकग्नाइज इट, ओळखा, त्याला ओळखा. अँड वेलकम इट, त्याचं स्वागत करा. जेव्हा ती गोष्ट घडायला लागेल ना, की मी वाचतोय, मी अभ्यास करतोय, तेच शब्द मला कुठे कुठे दिसायला लागले, तेव्हा तेव्हा त्याला ओळखा, स्वागत करा. अजून जर घडलं नसेल तर निराश होऊ नका, ते घडेल. नंबर 1, सायकोपॅथी इज युजली कॅरेक्टराइज्ड. सायकोपॅथी काय आहे? कॅरेक्टराइज्ड बाय अँटी सोशल, म्हणजे समाज विघातक. अँटी, अँटी मीन्स अगेन्स्ट, सोशल, सोशल मीन्स सोसायटी, सोसायटीच्या अगेन्स्ट. सो असामाजिक किंवा समाजघातक, समाजासाठी घातक किंवा समाज विघातक. सो अँटी सोशल, सायकोपॅथ. विघातक अँड एक्स्ट्रीमली इगोसेंट्रिक, आत्मकेंद्रित, अतिशय आत्मकेंद्रित, है ना. इगोसेंट्रिक, अतिशय आत्मकेंद्रित असा असतो सायकोपॅथी आजार. बिहेवियर, हे जे बिहेवियर आहे ना, ते अतिशय समाज विघातक आणि आत्मकेंद्रित असतं. जो सायकोपॅथ असतो, सायकोपॅथ समटाइम्स कॉल्ड अ सायकोपॅथिक पर्सनॅलिटी. ही एक पर्सनॅलिटी असते. आजार इन द सेन्स ही पर्सनॅलिटी आहे. अपियर्स टू बी लॅकिंग, त्याच्याकडे काय लॅकिंग असतं? सायकोपॅथी किंवा सायकोपॅथ हा जो असतो, जो सायकोपॅथी आजारांनी किंवा त्या माइंडसेटनी, पर्सनॅलिटीनी ग्रस्त आहे, त्याच्याकडे लॅकिंग असतं काहीतरी. काय लॅकिंग असतं बघूया आपण. लेट्स सी व्हॉट ही इज लॅकिंग. तर ही इज लॅकिंग अँड इनर कंपास. ऑथर काय म्हणतोय? त्याच्याकडे इनर मॉरल कंपास नाहीये, इनर मॉरल सेन्सर नाहीये. सेन्सर मीन्स, मॉरल मीन्स त्याच्याकडे नैतिक असं काही त्याच्याकडे अंकुश नाहीये त्याच्या आतमध्ये. त्याच्या अंतर्मनामध्ये असा काही नैतिक अंकुशच नाहीये, त्याला काही वाटतच नाही ते, म्हणून तो अशा काहीतरी समाज विघातक, काहीतरी हिंसा करेल, व्हायलंट होईल, अटॅक करेल. सो अँड ऑफन कमिट्स क्रिमिनल ऍक्ट्स, गुन्हेगारी, गुन्हे घडवेल. विदाउट अँझायटी, त्याला काही वाटणारही नाही. गिल्ट, त्याला नैराश्य पण येणार नाही, पश्चातापही वाटणार नाही. कारण की तो तो व्यक्ती, त्याचं बिहेवियर, त्याची पर्सनॅलिटी तशी झाली आहे, सायकोपॅथ. इन ऑर्डर टू ऑब्टेन इमिडिएट ग्रॅटिफिकेशन ऑफ डिझायर्स, त्याला काय आहे ना, ही त्याला एक विकृत आनंद मिळत असतो सायकोपॅथला. सायकी मीन्स माइंड, पॅथी मीन्स आजार. सो मनामध्ये तो आजार असतो. ही जी पर्सनॅलिटी आहे, ती पर्सनॅलिटी म्हणजे मानसिक तो आजार आहे. सच अ पर्सन मे बी अटरली लॅकिंग इन सेक्शुअल रिस्ट्रेंट. त्याला त्याच्या लैंगिकतेवरती सुद्धा त्याला अंकुश ठेवता येत नाही. रिस्ट्रेंट म्हणजे काय? अंकुश. जेव्हा समजा एखादा जेव्हा तुम्ही जाताना, समजा बघा आता टीव्ही मध्ये वगैरे बघता, मूव्हीज मध्ये, एखादं मेंटल हॉस्पिटल असेल आणि तिथे समजा एखादा यु नो सम इन्सेन पर्सन, एखादा मॅड मॅड गाय, किंवा वी से समबडी हु इज व्हायलंट और समबडी हु इज इन्सेन, जो वेडा झालाय, तो आला की डॉक्टर म्हणतात पहिले त्याला रिस्ट्रेन करा. रिस्ट्रेन करणं म्हणजे काय? त्याला बांधतात. सो रिस्ट्रेंट मीन्स अंकुश. सो हा जो सायकोपॅथ असतो, त्याला त्याच्या लैंगिकतेवरती काही अंकुश घालता येत नाही. ऑर अडिक्टेड टू हार्ड ड्रग्स, किंवा तो ड्रग्स वगैरे घेत असतो. सम सायकोलॉजिस्ट प्रिफर द लेबल सोसिओपॅथ. सोसिओपॅथ म्हणजे काय? तर सोसायटीच्या दृष्टीने तो विघातक असतो. सोशिओपॅथ, राईट? सोशिओपॅथ और सोसिओपॅथ फॉर दिस टाइप ऑफ पर्सनॅलिटी टू इंडिकेट, काय दर्शवतं? ऍब्सेन्स ऑफ अ सोशल कॉन्शियस. सोसायटीमध्ये मी जेव्हा राहत असतो, सोसायटीमध्ये मी राहताना माझा विवेक जागा पाहिजे ना, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. सो ते म्हणतात सायकोपॅथ किंवा सोसिओपॅथ मध्ये ते नसतं. त्या पर्सनॅलिटीमध्ये सोशल कॉन्शियस नसतो, इनर मॉरल सेन्सर नसतो. बट सी कॅलिग्राफर. कॅलिग्राफर आपण म्हटलं, ग्राफर मीन्स वन हू ग्राफ्स, वन हू राईट्स. कॅली मीन्स ब्युटिफुल. इन द नेक्स्ट सेशन, अँड एंट्रान्सिंग. एंट्रान्सिंग म्हणजे अक्षरशः भुरळ पाडणारा वर्ड आहे. अक्षरशः तुम्हाला भुरळ पाडतो, राईट? So entrancing word that also derives from kalos. Kalos is calipigian. Calipigian, beautiful, आकर्षक आणि पृष्ठभाग. An adjective describing a shapely, आकर्षक or attractive rear end, आकर्षक पृष्ठभाग, or a person so endowed, म्हणजे ज्याच्याकडे ही देणगी असते. A person so endowed, देणगी.
The combining root is PYGE. PYG, that is buttocks, Prushthabhag. Let's take a look at next part, which is number 7, brief intermission 3, how grammar changes. Okay. हा ठीक आहे. आपण आता एक काम करूया. We will stop the session here. पुढच्या याच्यामध्ये आपण ब्रीफ इंटरमिशन 3 पासून we will start. याच्यामध्ये आपल्याला काही आता पुन्हा काही ग्रामरशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत, काही टेस्ट, खूप एक्सरसाइजेस आहेत या बुक मध्ये. दॅट इज द ब्युटी ऑफ दिस बुक. सो कीप जॉइनिंग द सेशन्स, राईट द वर्ड्स in your notebook, so that your mind gets used to these techniques and these words, right? पुढे अजून खूप एक्साइटिंग सेशन्स याच्यामध्ये आहेत. We will meet soon with this part. We will take it from here, and we will have exciting vocabulary sessions in the next months or so, right? So प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी, as I have been repeating n number of times over and over, this book is beautiful. It will change your perspective and it will make the job easy for you, right? So keep joining the session, keep learning. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणखीन खूप मी वोकॅबशी रिलेटेड आणखीन बरेच मी व्हिडिओज आय विल पोस्ट वन्स आय एम फ्री ऑफ फ्रॉम सम कमिटमेंट्स. आणखीन ग्रामरशी पण रिलेटेड मी एमपीएससी, एमबीए, सीईटी साठी भरपूर काही कंटेंट अपलोड करणार आहे. सो कीप वॉचिंग द सेशन्स, कीप डुईंग द वर्क and study well. Stay safe, take care. Until we meet next time, enjoy, happy learning. Thank you.